नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही अजून एक नवीन प्रयोग अनुभवातून आणलेला आहे. तो तुम्ही वापरून तुमचा पण पाल्यामध्ये बचत होऊ शकते आणि अळीला पण बेड आपण जास्त वाढणार नाही याची काळजी घेऊन हा चार्ट आणलेला आहे. तर हा चार्ट कसा काम करतो आपण ते बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही नवीन आले असेल आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आम्हाला असेच प्रयोग करून जे शेतकऱ्यांसाठी कामी येऊ शकतात, त्यांचा फायदा होऊ शकतो, हे आम्हाला शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते. आणि गरजूवंत शेतकऱ्याला नक्की शेअर करा. आणि काही अडचण असली तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा, आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू. तर हा चालू करूया आपण. तर हे 2 चार्ट आहेत, हे बघू शकता तुम्ही. हे 2 चार्ट आहेत. तर पहिला चार्ट हा चॉकीचा आहे. तर हा चार्ट कसा काम करतो, पाल्याची बचत कशी होते आपण हे बघणार आहोत. तर हॅचिंग झाल्या, आपल्या चॉकीमध्ये हॅचिंग होते. त्याच्यानंतर पहिला पाला, दुसरा पाला, तिसरा पाला, चौथा पाला, पाचवा पाला, सहावा पाला, सातव्या पाल्याला आपला पहिला मोड बसतो. आणि त्याच्यानंतर 2.5 दिवसाचा म्हणजे 5 फिटिंगचा दुसरा मोल्ड असतो. 24 तास तो मोल्ड झाल्यानंतर, मोल्ड 5 झाल्यानंतर पहिला, आता दुसऱ्या मोल्डसाठी आपण पहिला पाला, दुसरा पाला, तिसरा पाला, चौथा पाला, पाचवा पाला दिल्यानंतर या ठिकाणी मोल्ड येतो, बरोबर आहे. तर हे झालं आपलं चॉकीचं. तर हे याच्यामध्ये पाला आपण शेतकरी कोणत्या ठिकाणी चुका करतात, आणि आम्ही सुरुवातीला पण चुका केल्या, पण आम्ही त्याच्यामधून शिकलो. आणि आता आपण त्या शिकून आपण शेतकऱ्यांना त्या चुका घडल्या नाहीत पाहिजे याकरता आपण काम करतो. कारण की तुम्हाला कालच्या व्हिडिओत मी सांगितलं, इथे चुकीला माफी नाही आहे. कोणीही असलं तरीही चुकीला माफी नाही आहे. एक वेळ चूक झाली तर त्याचा परिणाम शेतकऱ्याला भोगाच लागतात. ते जुने शेतकरी का असो, नवे शेतकरी का असो. आणि हे जे आहे रेशीम उद्योग हे 10वीच्या परीक्षेसारखं आहे. जितका आपण प्रॅक्टिकली अनुभव घेतला आणि परीक्षेला बसलो तितका चांगला रिझल्ट म्हणजे आपलं उत्पन्न. तर न शिकलेल्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये नापास व्हावं लागतं, म्हणजे आपल्या उत्पन्न होत नाही, 100% लॉस होतो. आपण हे याच्यामधून रेशीम उद्योगात ज्यांनी 1-2 वर्ष रेशीम उद्योग केला त्यांना ते माहीत आहे. तर वेळेवर काम करावं लागतं आणि शिकावं लागतं. वेळेवर काम करून शिकून त्याच्यावर आपल्याला जे आपलं नियमाप्रमाणे काम करावं लागतं. तर नियम आपला कसं सांगतो, तर हा माझा 9 वर्षाचा अनुभव आहे. तर मी घरीच चॉकी बनवतो. तर काय होतं, हॅचिंग झाल्यानंतर पहिला पाला देतो या ठिकाणी. तर पाला द्यायचा कसा आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. तर पहिला पाला आहे तो कमी, म्हणजे त्या 100 अंडी 200 अंडी असली त्याप्रमाणे आपल्याला द्यावा लागतो. तर पाल्याची सुरुवात झाली, आपल्याला माहीत पडलं की पाला बरोबर दिला गेला, तर दुसऱ्या पाल्याला थोडा वाढवायचा, तिसऱ्याला आणखीन थोडा वाढवायचा, चौथ्याला आणखीन वाढवायचा. म्हणजे 4 फिडिंगपर्यंत आपल्याला वाढता चढ ठेवायचा आहे. आणि चौथ्या फिडिंगनंतर आपल्याला खालच्या बाजूनं उतरता थर ठेवायचा आहे. चौथ्यानंतर थोडं पाला कमी करायचा. चौथ्यानंतर 5व्या फिडिंगला पाला कमी करायचा, 6व्याला थोडंसं आणखीन कमी करायचा, 7व्या याला काही अळ्या मोल्डवर येलेल्या असतात तर 7व्या याला एकदम पाला कमी करायचा. म्हणजे या प्रकारे आपण पाल्याचा रेशो ठेवायचा आहे, जेणेकरून काय होईल, या ठिकाणी पाल्याचा बेट जास्त होणार नाही. तुम्ही चौथ्या फिडिंगसारखा 7व्या फिडिंगला पाला दिला तर या ठिकाणी पाला जास्त होतो आणि आपल्या अळीला मोल्डवर अळी त्याच्यामध्ये दबते आणि प्रॉब्लेम येतात. तर या ठिकाणी चॉकी फेल होते शेतकऱ्यांची. या विषयावर बरेचसे शेतकऱ्यांचं लक्ष नाही आहे. बरं ठीक आहे, ते झाल्यानंतर आपला पहिला मोल्ड 5 झाला. हा या ठिकाणी 24 तासाचा पहिला मोल्ड असतो. तर हा 5 झाल्यानंतर पहिली फिडिंग द्यावं लागते, जो की 2.5 दिवसाचा मोल्ड असतो 5 फिडिंगचा. तर मोल्ड 5 झाल्यानंतर पहिल्या फिडिंगला आपल्याला पाला द्यायचा आहे त्यांच्या संख्येनुसार, आणि किती अंडी पण घेता, 100-200 याच्यानुसार पाला द्यायचा आहे. त्याच्यानंतर पाल्याची क्वांटिटी, हे बरोबर क्वांटिटी आली ना आपली, पाला खाल्ला पुरेपूर दिवसभर पुरला आपल्याला अळीला, तर दुसऱ्याला थोडा वाढवायचा, तिसऱ्याला आणखीन थोडा वाढवायचा. पण चौथ्या वेळेपासून तो पाला थोडा कमी करायचा, आणि 5व्या याला तो एकदम कमी करून घ्यायचा, कारण की मोल्डवर अळी आलेली असते. हे पावसाळ्याचं नियोजन आहे, प्रत्येक मोसममध्ये बदलत राहतं. आणि याच प्रकारे तुम्ही जे दिवस कमी जास्त होतात त्याच्यामध्ये तुम्ही पाल्याचा जो रेशो आहे तो या प्रकारे अगर घेतला, मध्य जो असते हा जास्त, आणि सुरुवात कमी, आणि मध्य जास्त, आणि जो अंतिम आहे त्याच्यामध्ये कमी, अशा प्रकारे अळीला पाला दिला तर तुमचा 5 ते 10% पाला नक्की त्याच्यामध्ये बचत होतो, आणि बेट पण कमी राहतो, पाला वाया जात नाही. तर या ठिकाणी बघू शकता आपण, आता या ठिकाणी दुसरा मोल्ड 5 झालेला आहे आणि हे चॉकी आपल्या शेडमध्ये आलेली आहे. तर आपण काय करतो, या ठिकाणी बरेचसे शेतकरी चुका काय करतात, पहिल्या याला पाला जास्त देतात, दुसऱ्या याला कमी देतात, म्हणजे असं या प्रकारे घडू शकतं. तर तसं नाही करायचं. आपल्याला पहिल्या दिवशी याचा एक अंदाज लागून जातो की पाला आपल्या दिवसभर अळी किती खाते. दुसऱ्या याला थोडा वाढवायचा, तिसऱ्या याला आणखीन वाढवायचा, चौथ्या याला जास्त त्याच्यापेक्षा वाढवायचं, आणि 5व्या फिडिंगपासून कमी करायचं. 5व्या फिडिंगला कमी, 6व्या फिडिंगला अजून थोडासा कमी करायचा, 7व्या फिडिंगवर आपली अळी मोल्टवर येते. तर या ठिकाणी
पाला आपल्या अळीला लागतो. या ठिकाणी असा या प्रकारे उतरता चढ ठेवायचा आहे. आणि तिसरा मोड पास झाल्यानंतर अळी खूपच अशी मोठी दिसते आणि आपल्याला ते आपण बघू शकतो पाल्याची खाण्याची स्पीड आणि बेडमधला पाला. तर या ठिकाणी तिसरा मोड पास झाल्यानंतर पहिला पाला आपण सुरुवात एक अंदाज काढून घ्यायचा, ज्या प्रकारे अंडीपुंज असणार त्या ठिकाणी. दुसऱ्याला वाढवायचा, तिसऱ्याला आणखीन वाढवायचा, चौथ्याला आणखीन वाढवायचा, पाचव्याला सर्वात जास्त पाला लागतो अळीला. तर या ठिकाणी सर्वात जास्त पाला लागल्यानंतर 6व्या फिडिंगला आपल्याला कमी द्यायचा, 7व्याला आणखीन कमी द्यायचा, 8व्याला थोडासा कमी करायचा, 9व्याला आपले पातळ फिडिंग टाकून मोल्ट येणार आहे. तर या प्रकारे पाला दिला आपण. तर चौथा मोल्ट आला. या ठिकाणी 48-72 तासाचा मोल्ट होऊ शकतो. हा थंडी आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये वेगवेगळं राहतं. तर या ठिकाणापासून आपल्याला परत सुरू करायचं आहे. तर हे जी अवस्था आहे चौथा पास झाल्यानंतर आपली कोशाची अवस्था असते. आपली चौथा मोड पास झाल्यानंतर आपल्याला डायरेक्टली कोशावरच येते. तर पहिला पाला आपल्याला गरजेनुसार द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला किती अंडे आहेत त्याच्यानुसार. दुसरा आणखीन वाढायचा आहे, तिसऱ्याला आणखीन वाढायचा, चौथ्याला आणखीन वाढायचा, पाचव्याला आणखीन वाढायचा आहे, 6व्याला आणखीन वाढायचं, 7व्याला खूप जास्त पाला खाते अळी. आणि 7व्यापासून 8व्या फिडिंगला थोडासा हा जो उतरता आहे याच्यात थोडं थोडं कमी करत आणायचं, जास्त कमी नाही होत. पाला जी अळी थोडी थोडी कमी करते, कारण की या ठिकाणी अळीच्या शरीरात प्रोटीन बनलेलं असतं आणि जागा कमी राहिलेली असते. या ठिकाणी वाढ होऊन जाते अळीची. तर अशा ठिकाणी आपण उतरता चढ घ्यायचा आहे. तर 8व्याला कमी, 9व्याला आणखीन कमी, 10व्याला आणखीन कमी, 11व्याला आणखीन कमी, 12व्याला त्याच्यापेक्षा कमी, 13व्याला आणखीन कमी, 14व्याला पातळ फिडिंग देऊन कोश चंद्रिका टाकायच्यात. तर अशा प्रकारे आपल्या अळीला आपण पाला द्यायचा आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे तुम्हाला कमेंटमध्ये लिहा. आणखीन भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.